तर कालच्या सेशन मध्ये काही डाऊट? नाही. प्रॅक्टिकल करून बघितलं ते नाही, sir. स्टॅटिक डेटा मेंबरचं केलं का? हो हो सर. बिलचा जो प्रोग्राम आहे तो स्टॅटिक व्हेरिएबलचा वापर करून बघायचा है ना. नाही आलं तर मग मी दाखवून देईन. आता पुढचा जो पार्ट आहे तर तो म्हणजे फ्रेंड फंक्शन. त्याच्या नावाप्रमाणे हा राहील फ्रेंड फंक्शन. हे फ्रेंड फंक्शन बघण्याचा आधी एक नॉर्मल प्रोग्राम आपण पाहणार. फ्रेंड फंक्शनची गरज काय असते म्हणजे आपल्याला फ्रेंड फंक्शन सोप्या पद्धतीने अजून लक्षात येऊ शकेल. तर इकडं डायरेक्ट आपण कंपायलर चालू केलं. हे आलं फाईल मध्ये येऊ सेव्ह. आपण fri1.cpp void main bracket open close clr get ch एवढं दिलं. यात फाइल्स इन्क्लूड केल्यात. हॅश इन्क्लूड iostream.h हॅश इन्क्लूड onio.h. ओके. या ठिकाणी एक क्लास तयार करणार सॅम्पल ब्रॅकेट ओपन क्लोज सेमिकोलॉन एवढं झालं. या क्लासचे दोन सेक्शन्स, एक घेतलं प्रायव्हेट, दुसरा घेतला पब्लिक. प्रायव्हेट सेक्शन मध्ये आपण एक व्हेरिएबल तयार केला इंटिजर एक्स. आता एक्स इक्वल टू 0 किंवा एक्स इक्वल टू 10 असं आपण करायला इथे गेलो तर ते होणार नाही, कारण डायरेक्ट क्लासचं इनिशियलायझेशन एखादा इथं करता येत नाही आपल्याला. मग त्यासाठी आपण करतो काय, तर आपण पब्लिक सेक्शन मध्ये जनरली void रिटर्न टाईपचा सेट डेटा फंक्शन घेतला आणि त्या एक्स व्हेरिएबलला काहीतरी व्हॅल्यू असाइन केली, जसं की एक्स इक्वल टू 10 केलं. बरोबर. आता इथपर्यंत आल्यानंतर इथं मेन फंक्शनला या सॅम्पल क्लास पासून ऑब्जेक्ट बनवला ओबीजे. देन ओबीजे डॉट सेट डेटा हे फंक्शन कॉल पण केलं. सेव्ह. होईल काय, तर क्लासचा एक व्हेरिएबल तयार केला जाईल एक्स नावाचा आणि त्याला 10 व्हॅल्यू असाइन होईल ज्यावेळेस आपण हा सॅम्पल क्लास पासून ऑब्जेक्ट बनवला त्यावेळेस. बरोबर. आणि इथं ओबीजे डॉट सेट डेटा असं आपण करून घेतलं. इथपर्यंत आल्यानंतर सेव्ह केलेला कंपाईल एंटर. बघा इथं एम्प्टी येईल, काहीच येणार नाही, कारण आपण एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू फक्त असाइन केली सेट डेटा फंक्शनद्वारे. त्या व्हॅल्यूला आपण ऍक्सेस नाही केलं, प्रिंट नाही केलं, म्हणून ते स्क्रीनवरती काही दाखवणार. बरोबर. आता आपण त्या एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची ठरवली आणि इथं क्लासचा खाली एक फंक्शन घेतला void रिटर्न टाईपचा प्रिंट नावाचा फंक्शन घेतला. नाव काही द्या. हा फंक्शन कुठं बनवला, तर क्लासच्या खाली, क्लासच्या बाहेर है ना. सेट डेटा हा क्लासचा मेंबर फंक्शन आहे, कारण तो क्लासच्या आतमध्ये आपण डिफाईन केला. आणि जो प्रिंट फंक्शन आहे तो आपण क्लासच्या बाहेर डिफाईन केला, म्हणजे तो क्लासचा मेंबर नाही. आता सी आउट एंडल एक्स इक्वल टू एक्स एवढं दिलं. बरोबर. आता सांगा मला की एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करेल का इथं, काय प्रिंट करेल? बघा या ठिकाणी ह्या प्रोग्राम मध्ये आपल्याला आता एरर मिळेल. जर आपण कंपाईल करतोय तर आपल्याला एरर येईल. एरर काय आहे, अनडिफाईन्ड सिम्बॉल एक्स. आपल्याला हा प्रोग्राम रन केल्यावरती एरर येणार आणि तो एरर आहे अनडिफाईन्ड सिम्बॉल एक्स. का असं का झालं सायली? प्रायव्हेट तो एक्स व्हेरिएबल जो आपण बनवला क्लासमध्ये, तर तो क्लासच्या प्रायव्हेट सेक्शन मध्ये आपण बनवला आहे. म्हणजे एक्स ही जी वस्तू आहे, इथं आपण गेट करा, एक्स ही एक वस्तू आहे आणि त्या वस्तूचा मालक कोण आहे, तर त्या वस्तूचा मालक आहे सॅम्पल. सॅम्पल हा क्लास
त्या एक्स वस्तूचा मालक आहे. आता तुमचा जवळ समजा तुमचा मोबाईल आहे, ही तुमची प्रायव्हेट वस्तू आहे. तुमचा मोबाईल ही एक तुमची प्रायव्हेट वस्तू आहे. अननोन पर्सन येईल कोणीतरी आणि तो जर तुमचा मोबाईल यूज करायचा प्रयत्न करेल, ऍक्सेस करायचा प्रयत्न करेल, तर करू देणार का तुम्ही? नाही. नाही करू देणार. पण समजा त्याच वेळेस तुमचा एखादा फ्रेंड आला, आणि त्याने तुमचा मोबाईल ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला किंवा घेतला, तर तुम्ही त्याला यूज करू देणार ना टेम्पररी. हो. असं. तर मग तेच लॉजिक या ठिकाणी लक्षात घ्यायचं किंवा सॅम्पल क्लासचा एक व्हेरिएबल आहे, सॅम्पल क्लासची एक वस्तू आहे एक्स नावाची, आणि ती वस्तू प्रिंट हा अननोन पर्सन, प्रिंट हा अननोन फंक्शन यूज करायला बघतोय, तर ते असं यूज नाही करू देणार है ना. मग प्रिंट फंक्शनला जर सॅम्पल क्लासची वस्तू ऍक्सेस करायची असेल, प्रिंट फंक्शनला सॅम्पल क्लासचा एक्स व्हेरिएबल ऍक्सेस करायचा असेल, तर प्रिंट फंक्शनला काय करावं लागेल? सॅम्पल क्लास सोबत फ्रेंडशिप करायला लागेल. एखादा अननोन व्यक्तीला जर आपल्या जवळ आपली काहीतरी वस्तू यूज करायची असेल तर तो आपल्याशी फ्रेंडशिप करतो. तर त्याच पद्धतीने इथं प्रिंट हे जे फंक्शन आहे ते आपल्याशी फ्रेंडशिप करणार. मग ते फ्रेंडशिप करणार तर कसं करणार? तर त्याच्यासाठी ते डेफिनेशन झाल्यानंतर क्लासच्या मध्ये आपण फ्रेंड कीवर्डचा वापर केला आणि void रिटर्न टाईपचं प्रिंट फंक्शन आपण या ठिकाणी डिक्लेअर केलं. प्रिंट म्हणून आपण त्या फंक्शनला डिक्लेअर केलं. क्लासच्या बाहेरचा फंक्शन ज्या वेळेस प्रिंट कीवर्डचा वापर करून क्लासमध्ये डिक्लेअर केला जातो तर त्याला म्हटलं जात असतं फ्रेंड फंक्शन. आता एखादा अननोन व्यक्ती आला आणि त्याने तुम्हाला फ्रेंडशिप करण्याचा प्रयत्न केला, पण ती फ्रेंडशिप केव्हा होऊ शकेल? ज्यावेळेस तुमच्याकडून होकार असेल, ज्यावेळेस तुमच्याकडून पण त्याची फ्रेंडशिप ऍक्सेप्ट केली जात असेल, तर त्याच वेळेस ती फ्रेंडशिप तयार होते ना. आता बघा, एवढं करून पण चालणार नाही. रन केलं, एररच येतोय अनडिफाईन्ड सिम्बॉल एक्स. फक्त फ्रेंड म्हणून त्याला इथं डिक्लेअर करून टाकले एवढं तर चालणार नाही. आपल्याला काय करावं लागेल? तर इथं या फ्रेंड फंक्शनला त्या सॅम्पल क्लासचाच ऑब्जेक्ट पॅरामीटर म्हणून पास करायला लागेल. जे क्लास नेम आपण घेतलं आहे हे सॅम्पल क्लास नेम आहे आणि हेच नाव आपण या ठिकाणी नोट करणार डिक्लेरेशन मध्ये. म्हणजे या फ्रेंड फंक्शनला एक पॅरामीटर जो दिला जाणार आहे तो सॅम्पल क्लासचा ऑब्जेक्ट हा पॅरामीटर म्हणून पास केला जाणार आहे, तो इथं आपण दिला. आणि या ठिकाणी सॅम्पल ओबीजे एवढं झालं, बरोबर. आणि इथे तर ओबीजे डॉट एक्स असं आपण त्या ठिकाणी दिलं. सेव्ह आणि रन. आलं एवढं लक्षात? हो सर. हो संजना सर. क्लिअर? हो सर. हो. समीर क्लिअर? हो सर. बघा, आता एवढं आल्यानंतर इथं त्या प्रिंट फंक्शनला आपल्याला कॉल करायचा आहे. तर प्रिंट हा क्लासच्या बाहेरचा फंक्शन आहे, तो क्लासचा मेंबर नाही. म्हणून त्याला कॉल करताना आपल्याला सुरुवातीला ऑब्जेक्ट देण्याची गरज नाही. डायरेक्टली आपण असं घेणार प्रिंट, असं कॉल केलं त्याला. पण आपण त्याचा डिक्लेरेशन मध्ये आणि डेफिनेशन मध्ये जर ऑब्जेक्ट पास केला आहे तर इथं पण आपल्याला त्या क्लासचा ऑब्जेक्ट हा पॅरामीटर म्हणून द्यावा लागेल. आणि क्लासचा ऑब्जेक्ट आपण जर त्याला पॅरामीटर म्हणून दिला तर तो त्या क्लासची व्हॅल्यू ऍक्सेस करू शकेल. बघा, 0 एरर 0 वॉर्निंग. आता जर आपण समजा रन केलं प्रोग्राम, तर x = 10 या प्रकारे व्हॅल्यू आपल्याला ट्रेन केली जाईल. बरोबर, क्लिअर एवढं? हो सर. हो सर. हो सर. हो सर. फ्रेंड फंक्शन समजायचं आहे तर ह्या पद्धतीने समजायचा. पूर्ण प्रोग्राम वरून खालपर्यंत कधीच टाईप करायचा नाही. विदाऊट फ्रेंड फंक्शन आधी तो करायचा. प्रिंट एखादा फंक्शन क्लासच्या बाहेर ठेवायचं आणि त्या फंक्शन मध्ये क्लासचा प्रायव्हेट मेंबर ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला होता. तो ऍक्सेस होणार नाही. मग ते पर्टिक्युलर फंक्शन क्लासमध्ये ऍज अ फ्रेंड म्हणून तुम्ही डिक्लेअर करणार आणि मग त्याला कॉल करायचं, तर तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येईल. मी ज्या पद्धतीने इथं प्रोग्राम बनवला, तुम्ही प्रॅक्टिकल करताना पण त्याच पद्धतीने करा,
तरच तुम्हाला फ्रेंड फंक्शन हा व्यवस्थित समजेल. जर वरून खालपर्यंत कोडिंग टाईप करायला गेलात तर त्याचं मिनिंगच लक्षात येणार नाही, समजणार नाही. ते टेम्पररी लक्षात राहील, नंतर विसरून जाणार. तर बघा, हे जे फ्रेंड फंक्शन आहे हे प्रॅक्टिकली दाखवलं. आता फ्रेंड फंक्शन नेमकं काय? तर फ्रेंड फंक्शन क्लासचा एखादा प्रायव्हेट व्हेरिएबल, क्लासचा एखादा प्रायव्हेट मेंबर, क्लासच्या बाहेरचा फंक्शनला ऍक्सेस करायचं असेल तर ते पर्टिक्युलर फंक्शन क्लासमध्ये फ्रेंड म्हणून डिक्लेअर केलं तर त्यालाच म्हटलं जात असतं फ्रेंड फंक्शन. हे फ्रेंड फंक्शन बनवण्याचा जो सिंटॅक्स असतो तो असा: क्लास सिंपल किंवा सॅम्पल काहीतरी घेतलं, प्रायव्हेट सेक्शन, पब्लिक सेक्शन. पब्लिक सेक्शन मध्ये फ्रेंड कीवर्डचा वापर करून समजा व्हॉइड रिटर्न टाईप असलेला डिस्प्ले नावाचा एक फंक्शन घेतला आणि त्याला एक ऑब्जेक्ट पास केलं सॅम्पल क्लास. या पद्धतीने तुम्ही ते फ्रेंड म्हणून डिक्लेअर करणार. आता हे जे फ्रेंड फंक्शन आहे याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स. फ्रेंड फंक्शन जो आहे तर ज्या क्लासमध्ये तुम्ही त्याला फ्रेंड म्हणून घेताय त्या क्लासचा तो मेंबर नको. जसं आपण या ठिकाणी ह्या एक्झाम्पल मध्ये सेट डेटा नावाचा एक फंक्शन घेतला आहे, तो क्लासचा मेंबर फंक्शन आहे. सेट डेटा हा क्लासचा मेंबर फंक्शन आहे. सेट डेटा फंक्शनला तुम्ही इथं फ्रेंड करायचा प्रयत्न केला तर तो होणार नाही, कारण आपलाच फॅमिली मेंबर आपण सांगतो फक्त किंवा माझे वडील माझे फ्रेंड असतात, फ्रेंड आहेत, माझी आई माझी फ्रेंड आहे असं सांगतो, पण ते फक्त सांगायला असतं. ऍक्च्युअल आहे का तसं? तसं नाहीये. तर या ठिकाणी तोच लॉजिक या ठिकाणी पण लागू होतो की क्लासचा एखादा फंक्शन त्याच क्लासमध्ये सेम क्लासमध्ये फ्रेंड म्हणून डिक्लेअर करता येणार नाही, पण एखाद्या क्लासचं एखादं फंक्शन दुसऱ्या क्लासमध्ये ऍज अ फ्रेंड म्हणून आपल्याला घेता येऊ शकेल. एखादं क्लासचं एखादं फंक्शन दुसऱ्या क्लासमध्ये फ्रेंड म्हणून आपल्याला डिक्लेअर करता येईल, पण स्वतःमध्ये डिक्लेअर करता येणार नाही. बरोबर. नंतर दी ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास कॅन नॉट बी यूज व्हाईल कॉलिंग दिस फंक्शन. ज्यावेळेस आपण फ्रेंड फंक्शन कॉल करणार तर त्यावेळेस सुरुवातीला ऑब्जेक्ट देण्याची गरज नाही. इथं जसं ओबीजे डॉट सेट डेटा केलं तसं ओबीजे डॉट प्रिंट देण्याची गरज नाही. फक्त ऑब्जेक्ट कुठं द्यावा लागेल आपल्याला? तर ऑब्जेक्ट जो द्यावा लागेल तर तो प्रिंट फंक्शनला पॅरामीटर म्हणून आपण देणार. प्रिंट फंक्शनला तो पॅरामीटर म्हणून आपण देणार. बरोबर. प्रायव्हेट डेटा फ्रेंड फंक्शन ज्यावेळेस कॉल करणार त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्टची गरज लागत नाही. जसं आपण ओबीजे डॉट सेट डेटा केलं तसं ओबीजे डॉट प्रिंट करण्याची गरज नाही, कारण ते क्लासच्या बाहेरचं फंक्शन आहे, एक्सटर्नल फंक्शन आहे, म्हणून आपण त्याला सुरुवातीला ऑब्जेक्ट वगैरे काही देणार नाही. नंतर आपल्याला प्रायव्हेट डेटा कॅनॉट बी डायरेक्टली ऍक्सेस. प्रायव्हेट डेटा कॅनॉट बी डायरेक्टली ऍक्सेस इन फ्रेंड फंक्शन. प्रायव्हेट डेटा जो आहे तर तो त्या पर्टिक्युलर फंक्शन मध्ये डायरेक्टली ऍक्सेस होणार नाही. त्याला सॅम्पल क्लासचं म्हणजे त्या पर्टिक्युलर क्लासचं ऑब्जेक्ट पॅरामीटर म्हणून द्यावं लागतं आणि मग डॉट ऑपरेटरचा वापर करून तुम्ही त्याला ऍक्सेस करणार. म्हणजे इथं ऑब्जेक्ट द्यावा लागेल, पॅरामीटर म्हणून ऑब्जेक्ट देणार, पुढे त्याला मेंबरशिप म्हणून आपण त्याचा ऑब्जेक्टचा वापर करणार नाही. एवढं लक्षात घ्यायचं. फ्रेंड फंक्शन कॅन बी डिक्लेअर इन प्रायव्हेट ऑर पब्लिक सेक्शन्स. फ्रेंड फंक्शन हा प्रायव्हेट किंवा पब्लिक दोघांपैकी कोणत्याही सेक्शन मध्ये तुम्ही डिफाईन करू शकता, डिक्लेअर करू शकता. नंतर मोस्टली ऑब्जेक्ट आर पास टू दी फ्रेंड फंक्शन्स. इथं फ्रेंड फंक्शनला हे जे पॅरामीटर्स दिलं जाईल तर ते नॉर्मल व्हेरिएबलच्या ऐवजी क्लास टाईपचे ऑब्जेक्ट राहतील. या 2-4 गोष्टी लक्षात घ्यायचा. फ्रेंड फंक्शनचे ते मेन कंटेंट आहेत, मेन मुद्दे आहेत, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि त्या फ्रेंड फंक्शनला मॅनेज करायचं. क्लिअर एवढं? हो सर. बघा या ठिकाणी आता हा सिंपल एक प्रोग्राम घेतला. नोट्स मध्ये आणखी एक प्रोग्राम दिलेला आहे. 2 नंबर टाकायचे आणि त्याचा मिडल व्हॅल्यू काढायचा. नंतर एखादा पर्टिक्युलर क्लास दुसऱ्या एखाद्या क्लासचं एखादं फंक्शन दुसऱ्या क्लासमध्ये फ्रेंड म्हणून घ्यायचं असेल तर ते आपल्याला घेता येईल. स्वतःमध्ये नाही घेता येत, पण दुसऱ्या क्लासमध्ये आपल्याला एखाद्या क्लासचं फंक्शन फ्रेंड म्हणून घेता येतं. जसं समजा इकडं क्लास एबीसी नावाचा एक क्लास घेतलं, त्याच्यामध्ये इंटिजर रिटर्न टाईप असलेला फंक्शन 1 घेतला आपण. बरोबर. नंतर
क्लास ट्राय, त्या एबीसी क्लासच्या खाली अजून एक ट्राय घेतली, क्लास ट्राय नावाची क्लास घेतली. याचात void डिस्प्ले हा या ट्राय क्लासचा फंक्शन, आणि हा जो फंक्शन 1 आहे एबीसी क्लासचा, तर तो या ट्राय क्लासमध्ये ऍज अ फ्रेंड म्हणून डिक्लेअर केला. फ्रेंड इंटिजर एबीसी स्कोप रिझोल्युशन फंक्शन 1. म्हणजे एखाद्या क्लासचं फंक्शन दुसऱ्या क्लासमध्ये फ्रेंड म्हणून डिक्लेअर करायचं असेल तर ह्या पद्धतीने स्टेटमेंट आपल्याला टाईप करायला लागेल. हे असं स्टेटमेंट, बरोबर. आता एखाद्या क्लासचं एक फंक्शन दुसऱ्या क्लासमध्ये फ्रेंड म्हणून घ्यायचं असेल तर आपण असं लॉजिक वापरा. पण एखाद्या क्लासचे सर्व फंक्शन्स दुसऱ्या एखाद्या क्लासमध्ये फ्रेंड म्हणून डिक्लेअर करायचे असतील, एखाद्या क्लासचे सर्व फंक्शन दुसऱ्या क्लासमध्ये फ्रेंड म्हणून डिक्लेअर करायचे असतील तर तुम्ही डायरेक्टली ती क्लासच फ्रेंड म्हणून डिक्लेअर करणार. जसं समजा क्लास ए ही बनवली, याचा प्रायव्हेट सेक्शनला नंबर 1 व्हेरिएबल घेतला आणि पब्लिक सेक्शन मध्ये गेट डेटा, गेट नंबर आणि पुट नंबर 2 फंक्शन्स बनवले. आता हे दोघं फंक्शन खालच्या सी क्लासमध्ये फ्रेंड म्हणून डिक्लेअर करायचे, तर सेपरेट स्टेटमेंट देण्यापेक्षा काय करू आपण, डायरेक्टली फ्रेंड क्लास ए असं दिलं तरी चालेल, बरोबर. म्हणजे सी क्लासचे जे प्रायव्हेट मेंबर्स आहेत ते तुम्हाला या ए क्लासच्या गेट नंबर आणि पुट नंबर फंक्शन मध्ये यूज करता येऊ शकतील. तर अशा पद्धतीने एखाद्या क्लासचं फंक्शन दुसऱ्या क्लासमध्ये ऍज अ फ्रेंड म्हणून घेता येऊ शकतं. समजलं हा कंटेंट? हो सर. हो सर. बघा आता या ठिकाणी एखादं नॉर्मल फंक्शन आपल्याला एकापेक्षा जास्त क्लासेस म्हणून एकापेक्षा जास्त क्लासेस मध्ये फ्रेंड म्हणून डिक्लेअर करायचं आहे. एखादं नॉर्मल फंक्शन एकाच एक्झाम्पल मध्ये एकापेक्षा जास्त क्लासेस मध्ये फ्रेंड म्हणून डिक्लेअर करायचं आहे, तर ते कसं करणार? त्याच्यासाठी हा एक सिंपल एक्झाम्पल आहे. याच्यात XYZ ही एक क्लास घेतली, त्याच्यामध्ये एक्स नावाचा एक व्हेरिएबल घेतला आहे आणि एबीसी नावाची दुसरी क्लास घेतली, त्याच्यामध्ये ए व्हेरिएबल आहे. आता या दोघांमधून एक्स आणि ए या दोघांमधून कोणत्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मोठी आहे ते आपल्याला गेट करायचं आहे, ते फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण इथं मॅक्स नावाचं एक फंक्शन घेतलं आणि त्याला दोघं क्लासचे ऑब्जेक्ट पॅरामीटर म्हणून टाकले. मॅक्स फंक्शन घेऊन त्याला दोघं क्लासचे ऑब्जेक्ट पॅरामीटर म्हणून आपण पास केले आणि मग त्याच्याद्वारे ती व्हॅल्यू फाइंड केली की कोणती मोठी आहे. मग याच्यासाठी काय करावं लागतं, हे जे मॅक्स फंक्शन आहे हे एबीसी क्लासमध्ये आपण ऍज अ फ्रेंड म्हणून डिक्लेअर करणार. मॅक्स फंक्शनला एबीसी क्लासमध्ये अशा पद्धतीने फ्रेंड म्हणून डिक्लेअर करणार. तसंच XYZ क्लासमध्ये पण त्याला अशा पद्धतीने फ्रेंड म्हणून आपण डिक्लेअर करू शकतो, बरोबर. तर याला म्हणायचं असतं फ्रेंड फंक्शन कॉमन टू डिफरंट क्लासेस. आणि हा कन्सेप्ट पण लागू होतोय कॉल बाय व्हॅल्यू पद्धतीने. कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स असे फंक्शन हॅव्हिंग आर्ग्युमेंट्सचे 2 कन्सेप्ट आहेत, त्याच्यापैकी हा कॉल बाय व्हॅल्यू झाला. आणि हेच लॉजिक पासिंग आर्ग्युमेंट बाय रेफरन्स टू फ्रेंड फंक्शन, म्हणजे कॉल बाय रेफरन्स पद्धतीने पण आपण फ्रेंड फंक्शनला इम्प्लिमेंट करू शकतो. आपल्याला सेम XYZ आणि एबीसी क्लासचे 2 व्हेरिएबल्स आहेत आणि त्या दोघं व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू स्वॅपिंग करायचं आहे. तर आपण असं स्वॅप नावाचं एक फंक्शन इथं घेणार आणि दोघं क्लासेसमध्ये फ्रेंड म्हणून डिक्लेअर करताना इथं ऍड्रेस वापरणार, इथं अँड वापरणार, रेफरन्स वापरणार. तर हा झाला कॉल बाय रेफरन्स ऑफ फ्रेंड फंक्शन, पासिंग आर्ग्युमेंट बाय रेफरन्स टू फ्रेंड फंक्शन असं याला आपण म्हणत असतो. समजलं एवढं? हो सर. हे सगळे प्रॅक्टिकली प्रोग्राम तुम्हाला एक्झिक्यूट करून बघायचे आहेत. सरळसट आहेत, काहीच कन्सेप्ट नाही त्याच्यामध्ये दुसरा, फक्त थीम लक्षात घ्यायची आहे. फ्रेंड फंक्शनचा वापर काय, तर क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स क्लासच्या बाहेरच्या फंक्शनला ऍक्सेस करू द्यायचे असतील तर ते पर्टिक्युलर एक्सटर्नल फंक्शन तुम्ही क्लासमध्ये ऍज अ फ्रेंड म्हणून डिक्लेअर करणार. ठीक आहे.
तर हे असं फ्रेंड फंक्शनचं लॉजिक होतं, कन्सेप्ट होतं. यानंतर आपल्याला दिलेला आहे कन्सेप्ट डिफरन्स बिटवीन स्ट्रक्चर इन क्लासेस. स्ट्रक्चर आणि क्लास मधला फरक काय? बघा, आपण सी लँग्वेज मध्ये स्ट्रक्चर शिकलो, C++ मध्ये क्लास शिकलो. तुम्हाला सांगता येऊ शकेल का बरं फरक काय काय आहे ते? समोर तर दिसत आहे पण ते एक्सप्लेन करायला लागेल. बघा, क्लास आणि स्ट्रक्चर यांचा मधला पहिला फरक म्हणजे स्ट्रक्चर इज अ यूजर डिपेंडेंट टाइप. इट्स व्हेरिएबल कॅन बी क्रिएटेड ॲज. स्ट्रक्चर हा एक यूजर डिपेंडेंट टाइप आहे आणि तो या पद्धतीने आपण डिक्लेअर करणार. कसा डिक्लेअर करणार? तर स्ट्रक्ट B1, B2 अशा पद्धतीने आपण डिक्लेअर करू शकतो, है ना. आणि एखादा क्लास आहे आणि त्या क्लासच्या व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करायचं आहे. बुक नावाचा क्लास असेल तर जस्ट बुक B1, B2 असं आपण डिक्लेअर करणार. बरोबर. इथं स्ट्रक्ट कीवर्ड वापरावा लागला. इथं आपल्याला विदाउट क्लास कीवर्ड डायरेक्ट क्लास नेम आणि ऑब्जेक्ट नेम देऊन पण ते स्ट्रक्चर व्हेरिएबल डिक्लेअर करता येऊ शकेल. हा पहिला फरक दोघांमधला. बरोबर. नंतर दुसरा फरक, डिफरंट डेटा एलिमेंट्स कॅन बी स्टोर्ड, कॅन बी डिफाईन्ड, गेट टुगेदर इन स्ट्रक्चर. या स्ट्रक्चर मध्ये डिफरंट टाईपचे व्हेरिएबल्सचं ग्रुपिंग आपण करू शकतो. क्लास मध्ये डिफरंट डेटा एलिमेंट्स ॲज वेल ॲज फंक्शन्स आर स्टोर्ड. स्ट्रक्चर मध्ये फक्त व्हेरिएबल्सचं ग्रुपिंग करता येतं आणि क्लासेस मध्ये व्हेरिएबल सोबत फंक्शन्स पण घेता येतात, है ना. बनवलं होतं आपण, समजलं हे लक्षात? हो सर. हा, स्ट्रक्चर मध्ये फक्त व्हेरिएबलचं ग्रुपिंग करता येतं पण क्लासेस मध्ये आपल्याला व्हेरिएबल सोबत फंक्शनचं पण ग्रुपिंग करता येतं. तिसरा फरक, अरिथमेटिक ऑपरेशन्स कॅन नॉट बी परफॉर्म ऑन स्ट्रक्चर व्हेरिएबल्स. स्ट्रक्चर व्हेरिएबल्स वरती अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करायचं जर म्हणलं तर ते पॉसिबल नाही. जर आपण असं ठरवलं B3 इक्वल टू B1 प्लस B2 तर हे चालणार नाही, हे असं चालत नाही. पण त्याच वेळेस स्ट्रक्चरचे ऑब्जेक्ट आहेत B3 इक्वल टू B1 प्लस B2 असं घेतलं तर हे चालणार. ऑपरेटर ओव्हरलोडिंग नावाचा आपल्याला पुढे एक चॅप्टर येईल, त्याच्यामध्ये हे आपण लक्षात घेणार. ड्यू टू ऑपरेटर ओव्हरलोडिंग डिफरंट ऑपरेशन्स कॅन बी परफॉर्म ऑन क्लास व्हेरिएबल्स, ऍडिशन, सबट्रॅक्शन वगैरे वगैरे जे असेल ते. आणि बाय डिफॉल्ट मेंबर्स ऑफ स्ट्रक्चर आर पब्लिक. मेंबर्स ऑफ स्ट्रक्चर आर पब्लिक. बाय डिफॉल्ट स्ट्रक्चरचे मेंबर हे पब्लिक असतात पण बाय डिफॉल्ट क्लासचे मेंबर्स हे प्रायव्हेट असतात. हे मुख्य फरक लक्षात घ्यायचे, मेन फरक लक्षात घ्यायचं क्लास आणि स्ट्रक्चर मध्ये. क्लिअर एवढं? हो सर. हो सर. हो सर. ओके. तर अशा पद्धतीने हे क्लास ऑब्जेक्टचं चॅप्टर होतं आपलं, हे आपण कंप्लीट केलंय. एवढे मेन मुद्दे होते याच्यात. हे समजलं असेल तरच पुढचे सगळे कंटेंट आपल्याला समजतील. बरोबर. तर हा चौथा चॅप्टर आपण कव्हर केला. याच्यात अजून काही असाइनमेंट सापडले तर मी देतो तुम्हाला, पण प्रॅक्टिकली कम्प्लीट करा. आता आज आहे सॅटर्डे, उद्या संडे. उद्या लागल्यास भरपूर प्रॅक्टिकल करून टाका या चॅप्टरचं आणि मंडे पासून मग कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर कडे आपण जाणार. काही डाऊट अजून? नाही सर. नाही सर.
नाही सर. सर कालचे प्रॅक्टिकल आणि नोट्स सेंड करा.